कधी कधी काय होतं, आपल्याला काहीतरी चमचमीत आणि चमचमीत असं खावंसं वाटतं. मग त्यावेळेस काय होतं, नॉनव्हेज तर आपल्याला खायचं नसतं. मग सगळ्यात अगोदर आपल्या समोर येते ती म्हणजे मासवडी. पण काय होतं, मासवडी बनवायचं म्हणलं की आपल्याला खूप अशी किचकट आणि खूप वेळ लागणारी म्हणजे असं वाटतं आपल्याला. पण काही नाही, जर योग्य रीतीनं आणि योग्य पद्धतीनं बनवली तर अगदी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये मस्त अशी मासवडी तयार होते. आणि त्याचा रस्सासुद्धा खायला अतिशय मस्त असा चविष्ट लागतो. तर नेहमीप्रमाणेच ही सुद्धा रेसिपी अगदी परिपूर्ण अशी टिप्सनं आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. तर चला मग रेसिपी करायची म्हटल्यानंतर वेळ तर लागतोच. आपण म्हणजे रेसिपीलाच सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, एक पॅन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही एक छोटी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. तर मंद आचेवर आता आपल्याला खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा, म्हणजे व्यवस्थित शेंगदाणे भाजले जातील. शेंगदाणे भाजत असताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण हे शेंगदाणे आपण सारणासाठी वापरणार आहोत मासवडीचा. त्यासाठी आपल्याला भाजून घेत असताना अगदी वरच्या साली निघेपर्यंत खरपूस असे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. जर तुम्ही कच्चे शेंगदाणे यामध्ये टाकले तर सारण तसं म्हणावं असं ते टेस्टी बनणार नाही. तर इथे आपण पूर्णपणे एक वाटी शेंगदाणे भाजण्यासाठी 10 मिनिटांमध्ये भाजून घेतलेले आहेत. तर आता एका डिशमध्ये हे काढून घेतोय. आता त्याच कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत 1 वाटी खोबरे. आता खोबरेसुद्धा इथं आपल्याला मंद आचेवर अगदी भाजून घ्यायचे आहेत. तर हे सगळे सुके मसाले आपल्याला भाजत असताना अजिबात इथं तेलाचा वापर करायचा नाही. तेल न टाकताच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर खोबरेसुद्धा खूप असे पटकन भाजले जातात, जो खीस असतो तो. त्यामुळं काय करायचं, कधीही कोणतीही पदार्थ बनवत असताना जर तुम्ही खोबरे भाजून घेत असाल तर त्यावेळेस गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची, म्हणजे जे आपण खीस आपण भाजून घेतलेला असतो त्याला अजिबात करपट वास लागत नाही. पदार्थ बनवत असताना तो तुम्ही खोबऱ्याचा बनवत असाल, सारणाचा, तर अवश्य तुम्ही खोबरे भाजून घ्या. त्यामुळे काय होतं, तो पदार्थ फार काळ टिकून राहतो. खोबऱ्याच्या खिसाला बुरशी पटकन लागते आणि जर आपण तो भाजून घेतला तर बुरशी लागत नाही. तर इथे बघा, एक 5 मिनिट आपण खोबऱ्याचा खीस व्यवस्थित अगदी मंद आचेवर तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. आता हा सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेतोय. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे खसखस टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्येच तीळ टाकून घ्यायचे आहेत 2 चमचे. आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचे आहेत एक 10-12 लसणाच्या पाकळ्या. तर इथे बघा, एक 10-12 मी लसणाच्या पाकळ्या यामध्ये टाकलेल्या आहेत. आणि तीळ आणि खसखस आपली उडू नये म्हणून कढईमध्ये यामध्ये टाकून घ्यायची आहे कोथिंबीर. तर आता आपण व्यवस्थित हे भाजून घेतोय. अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं, म्हणजे मस्त असं भाजलं जातं. ज्यावेळेस आपण तीळ आणि खसखस म्हणजे भाजत असतो त्यावेळेस काय होतं, भाजत असताना ते तडतड कढईच्या बाहेर उडलं जातं. तर त्यावेळेस नक्की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर काड्यासहित वापरायची, म्हणजे अजिबात ते बाहेर कढईच्या उडलं जात नाही. इथे बघा, अजिबात हे साईडला सुद्धा झालेलं नाही, अगदी कोथिंबीरीबरोबर व्यवस्थित भाजलं जाते. तर इथे आपलं भाजून झालेलं आहे हे सुद्धा साहित्य. आता हे सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेतोय. तर आता सगळ्याच्या शेवटी कढईमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक 4-5 चमचे तेल आणि त्यामध्ये एक 2 वाटी आपल्याला इथे आता कांदा भाजून घ्यायचा आहे. उभा चिरून घेतलेला आहे. कांदा तुम्ही जितका छान म्हणजे तळून किंवा मग भाजून घ्याल त्यामुळे वडी अतिशय मस्त टेस्टी बनते. मासवडीची चव ही खरी त्या सारणावरती डिपेंड असते. त्यामुळे तुम्ही जितकं छान मस्त असं सारण बनवून घ्याल तितकी वडी व्यवस्थित चविष्ट लागते. तर इतपत आपल्याला तांबूस रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण बिर्याणीला कांदा भाजून घेतो किंवा मग नॉनव्हेजच्या रेसिपीमध्ये वाटण्यासाठी ज्या पद्धतीनं घेतो किंवा मग जी आपली आमटी असते त्यासाठी भाजून घेतो, त्या पद्धतीनं खरपूस असा मंद आचेवर भाजून घ्या. तर आता आपण गॅस बंद करतोय आणि हा कांदा एका डिशमध्ये थंड करून घेतोय. तर इथं आपले तोपर्यंत मसाले सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत. आता आपण घेतोय एक मिक्सरचा जार आणि सगळ्यात अगोदर आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत थोडेसे शेंगदाणे. तर इथं आपण इतपत शेंगदाणे बारीक केलेले आहेत.
तुम्ही जर कोणतीही वडी बनवत असाल तर त्यामध्ये जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत खसखस आणि तीळ, कारण वडीमध्ये थोडीशी म्हणजे भरडच छान लागते तिळाची आणि खसखशीची. तर इथं पूर्ण आता यामध्ये आपण टाकून घेतलेले आहे तीळ आणि खसखस. आता त्यामध्येच आपण टाकून घेतोय भाजून घेतलेले खोबरे. आता शेंगदाणे, तीळ, खसखस आणि खोबरे परत एकदा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. आता यामध्ये टाकून घेतोय लसण आणि कोथिंबीर. लसण आणि कोथिंबीर यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत मसाले. पाव चमचा टाकून घ्यायचे आहे हळद. त्यामध्येच टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. 1 चमचा टाकून घेतलेले आहे भाजीसाठी आपण जो वापरतो तो सुहाना मसाला. आणि त्यामध्येच टाकून घेतो आपला रेग्युलर भाज्याचा काळा मसाला. तर 1 चमचा मी मसाला टाकलेला आहे. आता काय करायचं आहे, एक 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर इथे बघा मस्त असा स्वादिष्ट आपला मसाला तयार झालेला आहे. तर एका डिशमध्ये हा मी काढून घेतलेला आहे. कोणताही पदार्थ बनवत असताना तो पदार्थ मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर भांड्यामध्ये लगेच म्हणजे एखाद्या डिशमध्ये किंवा टोपमध्ये काढून घ्यायचा, कारण मिक्सरचं भांडं हे गरम झालेलं असतं, त्यामुळे तो पदार्थ काळपट पडू शकतो. तर इथे मी काढून घेतलेलं आहे हे सारण. तर आता यामध्येच आपल्याला जो आपण कांदा म्हणजे भाजून घेतलेला आहे तर तो आता आपल्याला यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे. आता बारीक करून घेतलेला कांदा सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतोय आणि मस्त असं हे सगळं सारण एकजीव करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून न घेता इथं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित सगळे मसाले आणि जो कांदा आहे किंवा जे सगळं हे वाटण आहे अद्रक, लसण, खोबऱ्याचं, तीळ, खसखसचं, ते सगळं एकजीव होतं. आता तिखट मी तर 1 चमचा वापरलेला आहे. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकताय. आता आपल्याला आता म्हणजे जी आपण मासवडी बनवणार आहोत त्यासाठी जी पारी बनवायची आहे त्यासाठी आपल्याला सारण शिजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका कपानं व्यवस्थित चाळून 1 कप बेसन घेतलेला आहे. आता 1 कप बेसनासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1.5 कप इथं पाणी वापरायचं आहे. पाणी वापरत असताना अजिबात एकदम पाण्याचा वापर करायचा नाही, थोडंसं पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पद्धतीनं हे मिश्रण पूर्ण आपण मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही कोणताही पदार्थ मळणीचा बनवत असाल म्हणजे किंवा ते पीठ मळत असाल तर त्यामध्ये कधीच म्हणजे एकदम पाणी वापरायचं नाही. एकदम जर पाणी वापरलं तर आपल्याला कमी जास्त पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे थोडंसं पाण्याचा म्हणजे वापर करायचा. कारण काय होतं, एखादा पदार्थ बनवत असताना तो पदार्थ जास्त पाणी शोषून घेतो. आता उदाहरणार्थ म्हणजे रवा मळत असताना आपल्याला आपण जे पाणी मोजून घेतलेलं आहे नक्कीच त्यापेक्षा थोडंसं पाणी आपल्याला जास्तीचं लागतं. तर इथे मी आतापर्यंत 1 पाऊण कप यामध्ये पूर्ण पाणी टाकलेलं आहे. तर व्यवस्थित आपल्याला याच्या गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं. नक्की तुम्ही ही मासवडी ट्राय करून बघा, खूप छान बनते आणि ऑइली तर अजिबात बनत नाही, कारण इथे तळण्याचा काही प्रश्नच येत नाही. अगदी साधी सिंपल आहे. आपल्याला नेहमी कधी काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खावं असं वाटतं. मग त्या नॉनव्हेज तर आपल्याला नको असतंय. मग त्यावेळेस काय होतं, आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिला पदार्थ येतो तो म्हणजे मासवडी. आणि काय होतं, मासवडी बनवणे म्हणजे आपल्याला खूप असं काही किचकट वाटतं, म्हणजे अवघड, पण अजिबात नाही. आता ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की म्हणजे किती सोपी आहे मासवडी बनणं. अगदी काहीच मिनिटात म्हणजे 10 ते 15 मिनिटात आरामात ही मासवडी बनते. तर आता शिल्लक राहिलेलं पाणीसुद्धा आपण यामध्ये टाकून घेतोय. तर इथं मी पूर्ण 1-1.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे 1 कपासाठी 1.5 कप. अजिबात आपल्याला जास्त पण म्हणजे लागणार नाही आणि अगदी कमीसुद्धा पडणार नाही. व्यवस्थित पूर्ण याच्या सगळ्या मी गुटळ्या मोडून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला हे पीठ जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये टाकून घेणार आहोत 2 ते 3 चमचे तेल. त्यामध्ये टाकल्यानंतर काय करायचं, पाव चमचा जिरं टाकून घ्यायचं आणि पाव चमचा मोहरी टाकून घ्यायची. तर मोहरीची आणि जिरीची याला फोडणी दिल्यानंतर काय करायचं आहे, अद्रक, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण इथं आपण 1-2 चमचे वापरलेलं आहे 1 कप पिठासाठी. तर ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे या पद्धतीनं. इथे बघा मंद आचेवर अगदी मी परतून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे पाव चमचा हळद.
नक्की तुम्ही या पद्धतीनं ही वडी करून बघा, खूप छान मस्त लागते। आणि चवीनुसार त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ। तर व्यवस्थित आपल्याला आता सगळं मिश्रण हे हलवून घ्यायचं आहे। तर हे सगळं साहित्य आपलं परतून झाल्यानंतर हे तयार करून घेतलेलं मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता जे आपण परतून घेतलेलं साहित्य आहे त्यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही, कारण आपण खालीच या पिठामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे इथं आपल्याला पाणी टाकण्याची आवश्यकता भासणार नाही। आता आपल्याला व्यवस्थित हे पूर्ण मिश्रण हटवून घ्यायचं आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकताय। इथं बघा, गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आणि थोडं स्पीडमध्ये हे मिश्रण ज्या पद्धतीने आपण म्हैसूर पाक हटवून घेतो त्या पद्धतीनं थोडंसं स्पीडनं आपल्याला हटवून घ्यायचं आहे, त्यामुळे मस्त एकसारखं हे मिश्रण बनतं। ज्या पद्धतीने आपण पिठलं म्हणा किंवा मग जे हटून बेसन करतो त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पूर्ण पीठ हटून घ्यायचं आहे। तर इथे मी 5 मिनिट हे पीठ व्यवस्थित हटून घेतलेलं आहे। तर इथे बघा, 1-5 मिनिट आपण व्यवस्थित हे पीठ शिजवून घेतलेलं आहे। आता काढून घेतोय आपण साईडला। तर इथे मी एक प्लॅस्टिकचा म्हणजे पेपर कागद घेतलेला आहे, त्यामुळे काय होतं, वडी अजिबात चिटकली जात नाही। आता त्याला व्यवस्थित आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि हे जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, कारण जे आपण प्लॅस्टिकच्या कागदावरती बनवत आहोत त्यामुळे थंड झाल्यानंतरच वडी मस्त अशी येणार आहे। आता हे मिश्रण आपण यावरती प्लॅस्टिकच्या पेपरवरती टाकून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित आपल्याला पाण्याचा हात लावून याला थापून घ्यायचं आहे या पद्धतीनं। तर इथं आपल्याला ज्या पद्धतीने आपण लाटीव वडी बनवतो त्या पद्धतीने इथे आपल्याला ही पारी थापून घ्यायची आहे। आता थोडंसं करत हे सारण आपल्याला पूर्ण यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। सारण पसरत असताना काय करायचं, थोडंसं दाटसर पसरून घ्यायचं। सारण व्यवस्थित पसरून झाल्यानंतर त्यावर टाकून घ्यायची आहे थोडीशी कोथिंबीर। लक्षात ठेवा, प्लॅस्टिकच्या कागदावरती तुम्ही कुठलाही पदार्थ बनवत असाल तर ते मिश्रण अगोदर थंड करून घ्या आणि नंतरच तो पदार्थ बनवा। कोणताही पदार्थ बनवत असताना गरममध्ये प्लॅस्टिकच्या कागदावरती अजिबात बनवायचा नाही। आता व्यवस्थित आपल्याला या पद्धतीनं हे फोल्ड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय इथं बघा, या पद्धतीनं हे पूर्ण वडी मी फोल्ड करून घेते। तर इथे बघा, या पद्धतीनं पूर्ण आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकताय, याला अगदी माशासारखा आकार द्यायचा, म्हणूनच याला मासवडी असं म्हणतात। तर पूर्ण आपली व्यवस्थित ही थापून झालेली आहे। तर या पद्धतीनं इथं आता आपण पूर्ण हा पेपर काढून घेतलेला आहे वरून। तर आता आपल्याला या पद्धतीने याच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकताय, तर इथं बघा, या पद्धतीने वड्या बनवून घेतलेल्या आहेत। तर इथं आपली मासवडी तयार झालेली आहे। तर एका डिशमध्ये मी काढून घेतलेली आहे। तयार झालेली मासवडी तुम्ही खोबऱ्याच्या आमटी सोबत खाऊ शकताय किंवा मग याचा जो स्पेशल रस्सा असतो त्यासोबत खाऊ शकताय, किंवा तुम्ही नुसती सुद्धा ही म्हणजे याला फोडणी देऊन तुम्ही चपाती म्हणा किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकताय। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की मासवडी करून बघा। खूप छान मस्त टेस्टी बनते आणि अजिबात ऑइली तर नाही। तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण उद्या 1 वाजता अशीच छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।